मला सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर हवी आहेत तुमच्याकडून. तुम्ही मीराला शाळेत का जाऊ देत नाही? एक मिनिट. माझं बोलणं अजून संपलं नाही. तुम्ही अजूनही मीराला बायको म्हणून स्वीकारला आहे की नाही? की तिच्यावरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्याशी लग्न केले तुम्ही? प्लीज मला खरी खरी उत्तर द्या, नाहीतर आदित्य दादा. अरे तुम्ही कधी आलात? बराच वेळ झाला, पण तू का नाही आला आमचं स्वागत करायला? सॉरी, मी जरा कामात बिझी होतो. इट्स ओके. कशी आहेस? छान. दुर्वा, बाबा नाही आले? आलेत ना, ते ना मामा आजोबांची गप्पा मारतायत. अच्छा. ए, हा तुझा मोबाईल आहे? खूप छान आहे. ह्यात फोटोज पण मस्त येत असतील ना? खूप मस्त येतात. मग आपण एक सेल्फी काढूया. दुर्वा, असं नाही करायचं. काढू दे ना, एवढं काय. काढूया ना. वाव, खूप भारी आले. आता तुम्ही दोघं इथे उभं राहा, मी तुमचा फोटो काढते. दुर्वा, बास. सगळे वाट बघतात. चल आता. नाही नाही, तुम्ही दोघं फोटो काढायचा म्हणजे काढायचा. त्याशिवाय मी जेवणारच नाही. आता हे काय तू? हा दुर्वा, अगं आपण घेतला ना सेल्फी आता. पण त्यात मीरा कुठे होती? प्लीज प्लीज राहा ना उभं. एकच फोटो प्लीज. दुर्वा, दुर्वा ऐक अगं, माझं. दुर्वा प्लीज तुझा दे. अरे यार, तुम्ही असं लांब उभे राहिलात तर कसा येणार फोटो? जवळ राहा. हा. अरे यार. वाव, हे बघ मस्त आलाय ना. झालं निघायचं. चल. दादा थँक्यू. मोस्ट वेल. अथर्व, ये ना, बस उभा का. बस. नाही ना, मी इथे का इथे बसू शकत नाही का? असं काय आहे का? बस बस बस, ये रे, बस. अशी आजूबाजूला माणसं असली ना की मला खूप छान वाटतं, बरं वाटतं. हो, पण मीरा गेल्यानंतर ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागला. पण इतर सगळेजण आहेत घरात, म्हणजे कुणी ना कुणीतरी असतंच जवळ. माझ्या दुर्वाला सुद्धा खूप आवडतं आजूबाजूला माणसं असलेली, आणि मग ती खुश असते माणसांमध्ये. पण एकटी असले की मग सारखी चिडचिड चिडचिड चालू असते तिची, आणि त्याचीच मला नेहमी काळजी वाटत राहते. साहजिकच आहे, लहान आहे ना ती. म्हणूनच मी तिला आज इथे घेऊन आलोय. अरे हा, तुझे बाबा कुठे दिसले नाहीत ते? नाही, हे ऑफिसला गेलेत. अच्छा. काय ते कामाचा खूप लोड आहे ना, आणि मग पुढे पण सुट्ट्या घ्यायच्यात मामा. हो, तर त्यामुळे मग ते येतील ऑफिस वरून. बर बर. आणि आदित्य?
तोही आहे म्हणजे म्हणजे येईल येईल इतक्यातच आता. बाबा हा, खूप छान आहे यांचं घर. सगळं घर बघितलंस का? हो, तुम्हाला माहितीये इथे खेळायला पण खूप जागा आहे. अरे वा वा, मजा आता खेळायला लागा तुम्ही. हो दादा चल आपण जाऊया. अरे चल ना आपण खाली खेळूया. चल आलो मामा. चल ये. अरे अरे ऐका ऐका, बाहेर जाऊ नका आणि वेळेवर जेवायला या. मी जरा माझ्या गोळ्या घेऊन येतो. हा, तुम्ही बसा. काय लागलं तर मीराला हाक मार. हा, हाल. खुश हो. दिसतच आहे चेहऱ्यावर. चांगलं. बरं, आपल्या तिघांची राहण्याची व्यवस्था एकाच खोलीत केली आहे. म्हणजे मला काही बोलता नाही आलं. मग कसं करायचं? काय कसं म्हणजे? तुला काय वाटलं मी इथे थांबणार आहे? म्हणजे काय वाटलं तुला? आपल्यामध्ये सगळं आता व्यवस्थित झालंय. हा, बोल ना. तू आणि दुर्वा थांब. मी रात्री जाईन आणि सकाळी परत येईन. ठीक आहे. मग काय भेट झाली की नाही? तुझी आणि आदित्यची भेट झाली असेलच ना? बोलणं झालं असेल. मी त्यासाठी चालू आहे. मी आदित्यला आणि मधुराला भेटणार आहे. त्यांच्याकडनं सगळं जाणून घेणार आहे. नेमकं काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. प्लीज, सणासुदीच्या दिवशी नका ना तो विषय. कशाला उगाच? का नको का? खरं तर तेवढ्यासाठीच आलोय मी इथे. मी डायरेक्ट आदित्य आणि मधुराशी बोलणार आहे आणि त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहे. बघायचंय मला तू इथे काय काय भानगडी करून ठेवले असते. हे सगळं माहिती करून काय करणार आहात तुम्ही? प्लीज बघा, नका करू हे. तुम्ही सांगाल ते करेन मी, पण प्लीज. नाही नाही नाही, मी तुझ्यासाठी नाही करत आहे बरं का. मी माझ्यासाठी करतो. मी ठरवणार आहे आता जाताना तुला इथून घेऊन जायचं का इथेच ठेवायचं. मीरा हा, आले. हॅपी दिवाळी. अरे हॅपी दिवाळी. घ्या गरम गरम चकल्या. अरे वा वा वा. कशा झाल्या? मस्त. तू केल्यास? हो, अरे वा. म्हणजे अजून खूप काय काय करायचं होतं, पण कामामुळे कुठे वेळ मिळतो. खरं आहे. काम कसं झालं तुझं? फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता आदित्य असतो ना माझ्यासोबत, त्यामुळे कामाचं एवढं काही वाटत नाही. सोबतच काम करता तुम्ही? हो. अरे वा. पण हे बाकी खरं आहे की आपल्याला आपला जवळचा माणूस आपल्या सोबत जर कामाच्या ठिकाणी असेल तर कामाचं प्रेशर जाणवत नाही. अजिबात नाही. आणि उलट आदित्य सोबत काम करताना ना मी खूप एन्जॉय करते. काम आपलं एन्जॉय करता आलंच पाहिजे. आदित्य सोबत असला ना की सगळं अगदी सोपं होऊन जातं. हो,
वा, छान मैत्री आहे तुमची नाही? मैत्रीच आहे का? वा. जीजू हं? बरोबर आहे, तुम्हाला मनातलं ओळखता येतं ना. हो. आता यापुढे ना तुमच्या समोर खरंच खूप सांभाळून वागावं लागेल. अरे आपण इतके दिवस झालं बोलतोय, पण एक महत्वाची गोष्ट राहिली आहे ना. कुठली? फ्रेंड्स. येस, फ्रेंड्स. परत आपण फ्रेंड्स झालेलेच आहोत, तर तू माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस कुठल्याही विषयावर. अगदी मनात जे काय आहे ते सगळं बोलू शकतेस बरं का. हो, बोलेन हळूहळू. हम्म. हे म्हणजे मलाही असं खूप वाटतं तुमच्याशी बोलावंसं किंवा तुम्हाला सगळं असं भरभरून सांगावंसं. मग सांग ना, मी ऐकायला तयार आहे. नाही नाही, आत्ता इथे असं आज नको. नाहीतर मीराताईला जेलस फील होईल. हा म्हणेल माझा नवरा आहे आणि तू काय गप्पा मारत बसलीयस. हो ना? हा बरोबर. हा होईल ना तिला असं? हा म्हणजे असं काही तुमच्या ताईबाईंचं आम्हाला काही सांगता येत नाही का? हो का? हम्म. म्हणजे माझं सगळं कळतं आणि तिचं काहीच कळत नाही तुम्हाला? नाही 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 नाही, असं असं अजिबातच नाहीये. तिचंही कळतं. तुम्ही घ्या ना. हो, घेतो घे. हा काय आदित्य कुठे दिसत नाहीये? आदित्य का? अरे तूच म्हणालीस ना आता दिवाळी आहे, भेटायला हवं, शुभेच्छा द्यायला हव्या. ओ हा. बरं मग आता तू घेऊन जातेस मला का माझं मी शोधून काढू त्याला? नाही नाही, प्लीज या ना. या चला या. अथर्व के नजरों से कोई बच नहीं सकता. होय. काय लपाछपी का? हो म्हणजे हा दादा टाइम अप. आणि आता तूच परत राज्य घ्यायचं. जीजू, हे मावशीचं घर. हो. अच्छा. हो, या ना, या या. नाही नाही, मी सहज आलोय बघायला. अच्छा, जीजू हा आमचा हॉल आहे. मग इकडे किचन आहे आणि इकडे मम्मी पप्पांची रूम आहे आणि तिकडे माझी आणि आदित्य दादाची रूम आहे. आम्ही शेअर करून घेतो. म्हणजे तो तिकडे काम करत असतो आणि मी माझा अभ्यास. अच्छा, आता आहे का तो आतमध्ये? हो, आताच असेल, काम करत बसला असेल. हो. मग मी भेटून येतो त्याला. ए दुर्वा, दादा बरोबर खेळत राहा. मी आतमध्ये जाऊन आदित्याला भेटून येतो. मी आतमध्ये त्याच्याशी बोलत असताना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. हो. दादा चल ना आपण खेळू. पण त्याला कामात डिस्टर्ब केलं तर चालेल ना? जीजू, डिस्टर्ब काय त्यात? या ना प्लीज या. चला मी पण येते सोबत. नाही, ठीक ठीक. दादा अरे खेळू ना आपण. हा हा हो, खेळायचंय ना आपल्याला. हो खेळूया ना आपण. एक काम कर, तू जाऊन लप. आणि एकदम खाली जाऊन लप. म्हणजे मला तुला शोधायला वेळ लागेल, अजून मजा येईल ना गेम मध्ये. किंवा दुर्वा हे रिमोट, मी 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 तुला रिमोट देऊ दुर्वा? म्हणजे तू एक 5 मिनिटं टीव्ही बघ ना. हा, मला एक महत्वाचं काम आठवलं, मी पटकन करून आलो. पटकन. हा 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 घे रिमोट. ओके ओके आलो मी. चल.
ताई काय रे अथर्व, काही हवंय का? ताई तू इकडे चल ना आमच्याकडे. हो आले ना, सगळं आवरते आणि लगेच येते. नाही ऍक्च्युली देव जिजू आणि मधुराताई तिकडे आले आहेत आदित्यला भेटायला. आदित्यला का? तेच ना, उगाच लफडी होतील ताई. म्हणजे हे लोक जातील शुभेच्छा द्यायला आणि दादा काहीतरी भलतच सुरू करेल याची मला भीती वाटते. म्हणजे म्हणजे अगं गेले काही दिवस तो कसा वागतो याची कल्पना आहे ना तुला. त्याला सतत असं वाटतंय की तू आनंदी नाहीयेस. तरी बोलायचा आणि परत प्रॉब्लेम व्हायचा ताई. अरे बापरे, कधी आलेत ते तिथे? हे आत्ताच आले आहेत, आईशी बोलतायत. म्हणजे दादा ऍक्च्युली आतमध्ये रूम मध्ये आहे, पण तू लवकर चल, त्यांना इथे घेऊन ये, नाहीतर तिथे मधुराताई आहे आगीत तेल ओतायला. अरे देवा, तू 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 एक काम कर, तू इथेच थांब, मी आलेच. नाही अथर्व, असं काहीही होणार नाही. मला खात्री आहे आदित्य असं काही चुकीचं बोलणारच नाही. अगं ताई खचलेला आहे तो. गेले कित्येक दिवस मी त्याची परिस्थिती आहे ना अशी जवळून पाहतोय. बघ भावनेच्या भरात जर तो काही बोलून गेला ना तर तुला प्रॉब्लेम होईल. जे व्हायचे ते होऊ दे अथर्व. मी माझा संसार मनापासून करते ना, ते आनंदी आहे मी. तू नको टेन्शन घेऊस, काही नाही होणार. अगं ताई असं काय करतेस? काय करू? मी तिथे गेले ना अथर्व, तर संशय आणखीन वाढेल त्यांचा. तर जे देवाच्या मनात आहे ते होऊ दे. मला कशाचीच भीती नाही. हाय आदित्य. तुम्ही इथे का मी चुकीच्या वेळेला आलो का? नाही डिस्टर्ब तर नाही ना केलं तुला? नाही 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 तसं नाही. तुम्ही असं येणं अनपेक्षित होतं म्हणून जरा गोंधळ उडाला बस. हा बरोबर आहे. अनपेक्षित गोष्टी घडल्या की माणसाला गोंधळायला होतच. म्हणजे बसा ना, या ना बसा. अरे नाही नाही काही गरज नाही. मी तुला भेटायलाच आलो होतो. का? हो का? अरे म्हणजे काय, म्हटलं दिवाळी आहे, शुभेच्छा देऊया, छान गप्पा माराव्या. हो हो, हॅपी दिवाळी. अरे हॅपी दिवाळी. काय कामात होतास? हो कामातच असणार. सतत कामात असतो हा मुलगा. आपल्या माणसांसाठी ना वेळच नसतो याच्याकडे. नाही बरोबर आहे. अगं वेडे, तरुणपणी माणसांनी कामच करायला हवं. इतर गोष्टीमध्ये लक्ष दिलं तर मग त्याची ग्रोथ कशी होणार? बरोबर ना आदित्य? हा तो तर होच म्हणणार. पण जीजू आता नो मोर वर्क टॉक्स अँड नो बोरिंग टॉपिक्स. हा कम ऑन, दिवाळी आहे. आणि काय कामाचं बोलायचं म्हटल्यावर तासन तास बोलत बसशील ना तू, आणि मग मला बोर करशील. जीजू आपण काहीतरी प्लॅन करूया ना. म्हणजे आता सगळेच जमलो आहोत तर चिल मारायला कुठेतरी जाऊया. अरे आदित्य, तू काही दिवाळीचा फराळ वगैरे केलास की नाही? अगं जा मधुरा, याच्यासाठी काहीतरी घेऊन ये. हो हो आणते आणते आणते. आपण तुम्हाला काही हवंय का, म्हणजे कॉफी किंवा काही? अगं प्रत्येक वेळेला काही घ्यायलाच पाहिजे असं नाहीये. आपण ह्याच्यासाठी मात्र चांगल्या गरमागरम चकल्या घेऊन ये. आणते. मग कसं चाललंय तुमचं काम? आता मधुरा काय म्हणाली? कामाचं बोलायचं नाही. पण मला मात्र तुझ्याशीच जरा महत्वाचं बोलायचंय.